हॅलो फ्रेंड्स. तर उद्या आम्ही जाणार आहोत 3 दिवस दर्शनाला जाणार आहोत महालक्ष्मीच्या, ज्योतिबाच्या वगैरे. एप्रिल मार्चपासून काहीतरी आमचं प्लॅनिंग चाललेलं, रिझर्वेशन पण झालेलं आहे. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत आता उद्याची तारीख आली, म्हणजे उद्या जायची वेळ आली आहे. आम्ही म्हणजे ऐकलं होतं की बोलतात ना की देवाच्या दर्शनाला जाणार असाल तुम्ही तर आधी खूप सारे प्रॉब्लेम्स येतात वगैरे. सेम तसं झालं आणि ते मी आता फील करते. आणि आता उद्या 14 तारीख, आम्ही 14 तारखेपासून चाललो आणि आजची 13 तारीख आहे. 13 तारखेला रात्री मला इतका भयंकर ताप आला, इतका भयंकर ताप आला आणि मला म्हणजे माझ्या बॉडीमध्ये अशी ताकदच नव्हती. मला असं उभं पण राहता येत नव्हतं मला. आणि माझंच नाही, ताईचं, प्रणितचं, म्हणजे बाकीच्यांचं पण काही ना काही दुखतंय, खुपतंय, घसा दुखतोय, काहीतरी होतंय, विकनेस येतंय, असं चाललंय सगळ्यांचं. बघू आता. डॉक्टरकडे जाऊन आले, अंगावरून पण उतरवलं, जसं उतरवतात ना घरची बाप्पा तसं उतरवलं. आता थोडंसं मी बेटर फील करते, इंजेक्शन घेऊन आले म्हणून थोडंसं बेटर फील करते. बघू आता, उद्या सकाळी निघायचंय. भेटूया उद्या मग. आत्ताच कर्जतला पोचलोय. आता पहिले आम्ही खाऊन घेतो, कारण की कोणीच खाऊन नाही आलं. थांबल्यानंतर आपली ट्रेन आलेली आहे. ट्रेन आलेली आहे आपली. गाडी जाते. आम्ही कर्जतवरून आलेलो ट्रेन पकडायला आणि आम्हाला कर्जतला ट्रेन भेटली. कुठली कोयना ट्रेन भेटला आणि आम्हाला 6 जणांना एका ठिकाणी जागा भेटली, प्रॉपर जागा भेटली. आणि ताईला वगैरे त्या साईडला दुसरीकडे जागा भेटली. बघू आता डायरेक्ट उतरल्यावर किंवा मध्ये काय करतोय ते. हे बघा, इकडे बसले आमच्या आधी माणसं. दीदी, त्या आउटफिट वर व्हाईट पॅन्ट वर कोल्हापुरी चप्पल घालतो. माझा एक असा ड्रेस आणला ना जो एकदम नेक्स्ट लेवल नवीन घेतला का वॉच? लाईट पण आहे. अरे बापरे, मस्त ग. आता का मारतो का काय तिला? हे बघा, लाजाळूचं पान. पवन टक्के दिसायला लागला, म्हणजे सातारा आला जवळ. एकदम प्रॉपर मॅच भाव 500 नाही तर आता 2ला एंट्री घेऊन भाव जाऊ दे 5 वर है ना. आणि कॅश आउटला कळू जर. आता आम्ही आलो सातारा स्टेशनला आणि वातावरण इतकं छान झालं, असं वाटतं की पाऊस पडणार आहे. रील काढायला बाहेर आले ते. आतमध्ये राहू दे तिला. हॅलो दीदी, फोन जरा सगळ्यात भारी झोप पिल्लूनी काढली ना. पिल्लू एवढ्या गरमीत पण ती झोपली आहे. ए चला, गाडी 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 गाडी, चला चल, मी जा. ए चल 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 चल.
नाही मी इथं थांबतो मला व्हिडिओ आज जाऊ दे त्याला. तर चला सातारा. सातारा हे आज चढ हार्दिक. सगळी जण झोपलेत. आम्ही पण छान झोप काढून उठलोय. आता थोड्या वेळात आम्ही पोहोचू. जस्ट पोचलोय कोल्हापूर स्टेशनला आणि आता इथून गाडी करून डायरेक्ट आम्ही जाणार आहोत आमच्या रूमवरती. गाडीवाले काका ओळखीचे आहेत, त्यांनी आम्हाला रूम सांगितलेली आहे. आता इथून डायरेक्ट आम्हाला रूमवर सोडते. रूमवर पोचलो आहे आत्ता जस्ट आणि आता जेवायला जातो. तर काय ओपन असेल माहीत नाही, जे भेटेल ते खायला लागणार आहे. आम्हाला एक भोजनालय दिसलेलं, तिथे आम्ही म्हटलं घरगुती जेवण चांगलं भेटेल, पण तिथे एवढं पानचट जेवण भेटलेलं भाई साहब. कसं तरी खाल्लं आणि निघालं. इकडे 9:30 नाही झाले तर सगळे दुकानं बंद आहेत. रोड विसरले तर रोड चालतोय आम्ही. 5 मिनिटं झाले आम्ही चालतोच. अरे एवढे झाले का रे? पण असंच काय देवा, खरंच रोड नाही माहिती काय? अरे नक्की भरसा करून येऊ ना. गप्पे झोपले असतील माणसं. पण आपल्यासोबत काय होतं असं जेजुरीला पण असं. हा बघ हे ह्या रोडवरून आठवलं मला. अर्धा तासापासून आम्ही रूम शोधतो, या गल्लीत त्या गल्लीत. रोड विसरलो होतो. रोड गावभर फिरून आलो. खूप दमलोय, आता झोपतोय. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय.